संतोष देशमुख सरपंचांची एक दिवशी हत्या होते. हत्या अशी होते की त्याला जर कोणी बघितलं त्या हत्येचा लेखाजोखा तर प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येतील, कारण एवढी निर्घुण हत्या करण्यात आली. नाही दोन नाही तर तब्बल मोठे नावं होते, 8 ते 9 जण यात सामील होते असं सांगण्यात येतं. पण आता इथून पुढे हा जो केस आहे तो सगळं नेत्यांनी एकत्र येऊन धनंजय मुंडेला घेराव केलाय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते आणि एवढं प्रेशर बनवलं जाते की सर्वस्व बाजूला झालंय. मात्र ह्यात सर्वात पुढे ते सुरेश धस ज्यांनी एक प्रकारे धनंजय मुंडेंना कोंडीत काढलं. पण देवेंद्र फडणवीसांनी कशा प्रकारे सुरेश धसांना बळ दिलं. सुरेश धस आष्टीमधून आमदार झाले. अजित पवारांच्या सिटिंग आमदारचं तिकीट कापलं आणि त्यांना तिकीट दिलं. सुरेश धस मराठा समाजातून येतात. मराठा समाज बीड मध्ये दोनच मुख्य समाज असं म्हणता येईल, एक वंजारा समाज आणि दुसरा म्हणजे तिथं मराठा समाज. आणि मराठा समाज जो होता तिथला, ज्याने लोकसभेला एक गठ्ठा मतदान राष्ट्रवादीला दिलं होतं, महाविकास आघाडीला दिलं होतं, त्यांनी विधानसभेला जे मतदान आहे डायव्हर्ट केलं महायुतीकडे. मात्र या मतदानामध्ये बीडच्या राजकारणामध्ये मुद्दे फॅक्टर राहतो आणि तिथे एक नवीन फॅक्टर सुद्धा झाला होता, जरांगे फॅक्टर. त्याला कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धस यांची जादूची कांडी वापरली. आता सुरेश धसांची जादूची कांडी अशा प्रकारे सुद्धा मदत करू शकते की जरांगे फॅक्टर बीड मधला किंवा मराठवाड्यातला कमी होईल. सुरेश धस यांना आपण कधीच ओळखत नव्हतो. म्हणजे 2019ला तर त्यांचा नामोनिशाण नव्हता. 24ला जेव्हा तिकीट मिळालं तेव्हाही त्यांचं नामोनिशाण नव्हतं. जेव्हा जिंकले तेव्हाही त्यांचं नाव घेतलं जात नव्हतं. पण ते अधिवेशनातलं भाषण, संतोष देशमुख यांचा मृत्यू कसा झाला, यांची हत्या कशी करण्यात आली, याचं सर्व ते भाषण, तिथून सुरेश धस हे नाव मोठं झालं. सुरेश धसांनी हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर मांडून ठेवला. तो मुद्दा का मोठा झाला, कारण एक भाजपचा आमदार स्वतःच्याच मित्र पक्षाच्या नेत्यावर आरोप करतोय आणि तो आरोप कुठेही खोटा नाहीये, तो खराखुरा आरोप आहे की यांचेच खालचे माणसं, यांचेच आका, यांचे चेले चपाटांनी हा जो खून केलेला आहे. आणि त्यामुळेच सुरेश धस यांना मोठं करून मनोज जरांगे पाटलांची पॉवर कशी कमी करता येईल याकडे देवेंद्र फडणवीस यांची प्लॅनिंग केली आहे. आणि त्यात ते कुठेतरी यशस्वी होताना दिसतंय, कारण एकदा बॅकफुटला जर मनोज जरांगे गेले 1 वर्ष तरी सुद्धा राजकारण करणे सोपं होईल महाराष्ट्रामध्ये.